काय बोलू मी? ओके नाही करणार आहे मी, चुप बस. ओके सो हेलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. अँड आय एम रिअली सॉरी की मी खूप इनॲक्टिव्ह होती. आय मीन खूप दिवसानंतर हा व्लॉग टाकते. हा व्लॉग बनवण्याची खरं असं काही डोक्यात नव्हतं, इच्छा वगैरे, पण माझी काय बोलतीये तू? माझ्यासारखे शब्द आहे डोक्यात नव्हतं. ओके सो माझी फ्रेंड आलेली आहे सलोनी आणि आम्ही एका इव्हेंटसाठी चाललोय. कुठे चाललोय काय ते तुम्हाला कळेलच पुढे. सो मी म्हटलं की चला स्टार्ट करूया, आता व्लॉग चाललोच आहेत तर खूप लोक भेटतील आणि म्हटलं मग ते सगळे मुमेंट्स व्लॉगमध्ये कॅप्चर करेल आणि हा पोस्ट करेल. सो व्लॉग नक्की बघा. आणि आम्हाला आता खूप लेट होत आहे त्याच्यामुळे आम्ही आता लवकर निघतोय. सो चला. सो माझ्या पप्पाने गाडी दिली आम्हाला, थँक्यू सो मच पप्पा. आणि इकडे आहे शुभम, आजचा ड्रायव्हर आहे आमचा हा. गाडी जाऊन येऊन पूर्ण शुभमच गाडी चालवणार, बिकॉज माझ्या पप्पाने मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की तू गाडी चालवायची नाही म्हणून. पप्पा मला म्हटलं तू पप्पा सलोनीला पण म्हणत होते की तू हिला गाडी चालवायला देऊ नका म्हणून. आणि इकडे आहे ही आयटम, ही कालच आलेली आहे ऍक्च्युली आणि हिने व्लॉग चालू केलाय. ही व्लॉगिंग करते आता, सध्या व्लॉगर झाली ही. सो हिचं बघून मला असं वाटलं की मी पण व्लॉगिंग स्टार्ट करूया. रेकॉर्ड करून ठेवतीये पण मला माहिती नाही मी अपलोड करणार नाही. सो हाय बोला गाईज. सो हाय, लेट्स गो. तर आम्ही आता चाललोय आणि आता रोशनला भेटू. सो लेट्स गो. ओके गाईज, सो फायनली अशा प्रकारे लेट करंट आलेला आहे गाडीमध्ये आणि खूप टकाटक होऊन आलाय, सगळ्यांपेक्षा जास्त जसं काय ह्याचाच कॉन्सर्ट आहे. आणि आम्ही आता निघालो आहोत आणि आमचं सीट बेल्ट मला आवाज करत आहे टकटक आणि ही माझ्या व्लॉग मधून व्लॉग घेण्याचा प्रयत्न करते आहे. सो ओके तू घेऊ शकतेस. सो आम्ही आता निघालो आलोय. बोला गणपती बाप्पा. ओके सो निघालोय आता, बघू पुढची जर्नी कशी राहतीये आणि मला जमतंय का नाही ब्लॉगिंग करायला ते बघू दे, कारण की खूप टायमानंतर मी नाही जमलं तर आम्ही ट्राय करतोय. हा नाही जमलं तर रोशन आहेच, मोठा ब्लॉगर आहे तो खूप. सो तो ब्लॉग टाकून मोकळा झाला, एक ब्लॉग टाकून मोकळा झालाय, तर मिलियन्स व्ह्यूज गेले त्याचे. सो गाईज काही ब्लॉग मध्ये म्हणजे काही ब्लॉग माझ्या थ्रू येणार आहे आणि काही सलोनीच्या ब्लॉग मध्ये क्लिप्स ऍड होणार आहेत. आम्ही जाता आता शूट पण करणार आहोत. सो थोड्याफार क्लिप्स तिच्या पण ब्लॉग मध्ये असेल, सो ती पण पोस्ट करेल तेव्हा मी स्टोरी टाकेलच. आमच्याकडे अजून एक माणूस इन्व्हॉल्व्ह झाला याच्यामध्ये. ह्याला आम्ही उचललाय आणि ह्याला ऑफिसला सोडतोय, आमच्यासोबत येत नाहीये. हा भेटला माहिती नाही, माझ्या नशिबात पुजलाय तो. ओके सो एवढा लांबचा प्रवास करून आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे, तळोजाला. तळोजाच्या अगोदरच आहे. भूक लागली होती खूप आणि एकाला ड्रॉप करायचं होतं म्हणून आम्ही आमच्या इकडचं इडली आणि मेदूवडा सोडून इकडे मिसळ खायला आलेलो आहे. प्रमोशन नाही करणार मी कोणाचं, कुठली मिसळ आहे काय व्हॉट एव्हर इट इज, मी कोणाचं प्रमोशन नाही करणार. सो आम्ही आलेलो आहे आणि हिला बघा, माझे बूट्स तुटले, तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. तिचे बूट्स तुटलेले ते तुम्हाला तिच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळतील. बिचारीने 5 वर्षानंतर ते बूट्स काढलेले आहेत घालायला आणि आता येता येता आताच तुटलेत आणि ह्याला काहीतरी बोलायचं होतं आणि मी याला बोलून नाही दिलं, त्याच्यामुळे हा वेळेवर रागवलाय. मी बोलत होतो की लग्नाचा काय प्लॅन करायचा, ज्यांच्या भावाचं 1 मिनिट ते सगळं सांग. कोणाच्या लग्नाचा? त्याच्या लोकांना वाटेल माझ्या लग्नाचं लग्न आहे रविवारी. ऍक्च्युली आज हळदी पण आम्ही हळदी स्किप केली कारण की आम्हाला इव्हेंटला जायचं होतं. तो भरपूर शिवाय येणार, आम्ही शिवाय खाणार आहोत नो डाऊट, पण आम्ही लग्नावर जाणार आहोत. आज आम्ही चिकन मिस केलंय, पण एनिवेज आम्ही पण बाहेर चिकन खाऊ आणि आम्ही लग्नाला पण कपिल शर्मासाठी सब चलतंय. कपिल शर्मा शो आहे ना, त्याच्यासाठी आम्ही हळद मिस केली. कपिल शर्मा लग्नाला परत ब्लॉग बनवणार आहोत. ये होता है बहुत टाइम के बाद ब्लॉग चालू करने का नतीजा.
या मॅडमचा शूज तुटलेला आहे, बूट्स. सो बिचारा रोशनला आम्ही कामाला लावलंय त्याला पाठवलंय बूट्स रिपेअर करायला. तिकडे आम्हाला एक मोचीवाला भेटलाय. सो आता तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही इथून निघू नाही शकत आणि आम्हाला टायमिंग आहे तिकडे पोहोचण्याचा 4-4:30 कारण की 5ला गेट्स ओपन होणार आहेत. आम्ही पोहोचलो आहोत खंडाळ्याच्या इकडे. आय मीन ब्रिज आहे इथे ॲज युजल तिथे लोक थांबतात, तिकडे थांबलो. आणि इकडे माकड आहे, तो येत नाहीये माझ्याकडे, तो मला घाबरलाय वाटतं. इकडे होता आणि इकडून आता पळाला, तिकडे गेला तो. आणि आता इकडे आम्ही थोडं टाइमपास करतोय, फोटोशूट वगैरे करू. आम्ही एन्जॉय करतो टायगर पॉइंट वरती. हा टायगर पॉइंट मला माहिती नव्हतं. मला वाटलं टायगर इकडे राहिले नाही कारण की एवढ्या गाड्या आहेत. वरचं टायगर पॉइंट मला असं वाटलं. एवढ्या घाटामध्ये एवढ्या गाड्या आहेत ना, तर टायगर का राहिले नाही, फक्त नावाला टायगर म्हणून मी टायगर प्रिंटा टायगर प्रिंट कलरचे कपडे घालून आले की जेणेकरून टायगरीन आले. हॅलो गाईज, सो आय एम रिअली सॉरी, मी स्टार्ट केलंय खायला, पण मला खूप भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही मॅकडीला आलोय. मगाशी मिसळ खाऊन सुद्धा आम्ही मॅकडीला आलोय आणि ह्याचं काहीतरी भलतंच चाललंय कारण की ह्याला नुसते कामाला लावतात. हे जे होतं कोक होतं ना, कोकमध्ये ना तिला हे पाहिजे नव्हतं, काय म्हणतात त्याला, नॉन आईस. हा नॉन आईसवाला कोक पाहिजे होता, त्याच्यामुळे बिचारायला परत पाठवलेलं. आणि आता माझं आहे मेक्स स्पायसी जे मी ऑल टाईम खाते ते मला. आणि आता बघू इथून गेलं कारण की आम्हाला लेट झालंय खूप. लोकेशनला पोहोचायचं आहे बरोबर 4 वाजता आणि रेडी होऊन आम्हाला लगेच आतमध्ये जायचं कारण की 5 वाजता गेट्स ओपन होणार आहेत. सो आय डोंट नो काय होणार आहे. खूप घाई झाली आणि व्हिडिओज पण नाही काढले. काय बोलतोय फोटोमध्ये वेगळं दाखवलं आणि इकडे वेगळं दिसत आहे. फोटोमध्ये वेगळं दाखवलं आणि हे काय दिलंय. अरे वडापाव मोठा असतो याच्यावर. मी तिथं कामाला आहे ना. काय बोलते सर, मी प्राईज नाही आले. मग तू काय बोला, मी तिकडे कामाला नाही. बिचारी त्याला सारखं पळवती तिकडे, जसं काय हा कामाला आहे तिकडे. 263 आहे तर काय कामाचंच नाही. इथे देखो दुःख मला माहिती. सो फायनली आम्ही लोक लोकेशनवर पोहोचलेलो आहे द मिल्समध्ये आणि हे आहे आमचं बँड प्लॅटिनम राईड. ॲक्च्युली मी चेंज करणार होती पण मला असं वाटलं की मी ऑलरेडी फुल दिसते, तर या मॅडमनी चेंज केलेलं आहे ऑलरेडी. सो आम्ही लोकांनी आमचं बँड्स घेऊन रेडी झालेलो आहोत. आम्ही वॉशरूममध्ये आहोत. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट कारण की मी इकडे चालू करते, बाहेर मला खूप एम्बॅरेसिंग फील होते तो. सो आम्ही आता क्यूमध्ये आहोत. आतमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच की कसं असणार आहे, काय असणार आहे. त्याऐवजी मला कशी दिसते नक्की सांगा. पहले अमीर आदमी देखे जो बीच में डिस्टर्ब कर रहे, वरना चुप करके बैठे रहते शांति से. मजा आ गया, मजा आ गया. इतने सफेद सोफे, मुझे लगा बर्फ पड़ गई इतने एरिया में कहीं. बिजनेस क्लास वालों को देता है, उनको पता वही ऐसे पढ़ सकते हैं. इकोनॉमी वालों को छोटी मैगजीन देते हैं जो इतनी खुलती है. हेलो, अच्छा इसमें आवाज अच्छी आ रही है? इसमें बोलता हूँ ये अच्छा है, हाथ बांध के रखे मेरे. हम लोग हैं नहीं ऐसे हाथ पैर बांधने वाले लोग.
हॅलो गाईज, सो गुड मॉर्निंग. आणि आज आहे दुसरा दिवस. काल आम्ही इव्हेंटवरून आलो. आम्हाला रात्री पोचायला 4 वाजले आणि सर्वांना झोप येत होती, त्याच्यामुळे खूप सावधानतेने गाडी चालवावी लागत होती. आणि त्यात म्हणजे रात्रीचा प्रवास असल्याकारणाने मला तर खूप भीती वाटते पर्सनली रात्री ट्रॅव्हल करायला. पण आम्ही केलं आणि आम्ही हळूहळू आलो. 11 वाजता इव्हेंट संपला हा आणि खूप मजा आली. कॉन्सर्ट प्लस स्टँडअप असा इव्हेंट होता हा कपिल शर्माचा. सो मला खूप मजा आली. आणि काल रात्रीचं काही टेक मला घ्यायला पॉसिबल नाही झालं आफ्टर इव्हेंट. खूप क्रिएटर्स आले होते तिथे, पण आमचे सर्वांचेच मोबाईल डेड झाले आणि चार्जिंग नसल्या कारणाने आम्हाला मोबाईल चार्ज नाही करता आले, त्यामुळे आम्हाला काहीच शूट नाही करता आलं. सो ही गोष्ट मी लक्षात ठेवेल की आता जर मी ब्लॉग करते आहे तर मी नेक्स्ट टाइमापासून माझं पॉवर बँक तरी ॲटलिस्ट सोबत ठेवेल. ती माझी चुकी झाली कालची ॲक्च्युली. आणि गाडीमध्ये तुम्ही म्हणालात की गाडीमध्ये का नाही चार्ज केलं, तर गाडीमध्ये ती ड्युअल पिन असते जी आपलं नॉर्मल सॉकेट टू आयफोनला कनेक्ट करणारी, ती माझ्याकडे अवेलेबल नव्हती. सो त्यामुळे मी गाडीतही चार्ज नाही करू शकली. पण नंतर एक थोडासा जो टेक आता मी टाकलेला आहे तो माझा मोबाईल थोडा चार्ज करून झाल्यावर एका ढाब्यावर आम्ही जेवायला बसलेलो, तिथे चार्ज करून झाल्यानंतर मी तो प्रवास म्हणजे रिटर्न येतोय असं काहीतरी फुटेज हवं ना ब्लॉगमध्ये, त्यामुळे मी तो शूट केला. काल रात्री घरी आल्यावर खरंच पूर्ण बॅटरी डाऊन होती, त्यामुळे मी काहीच नाही व्लॉग करू शकली. त्यामुळे मी म्हटलं आता उठली आहे, आता पण दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मी एवढ्या लेट उठले कारण की 2 दिवसाची झोप पूर्ण माझ्या डोळ्यावर होती. सो बस हेच बोलायचं होतं की मी आता व्लॉग बनवायला चालू करेल कंटिन्यू, कारण की मला पण इंटरेस्ट आलेला आहे आता व्लॉगिंगमध्ये. आणि ट्राय करत राहील मी की मी ॲटलिस्ट हफ्त्यातून एकदा 2दा तरी ब्लॉग टाकावे. आता त्यासाठी मला फिरणं गरजेचं आहे आणि ते मी नक्की फिरेल आणि मला फिरायला खरंच खूप आवडतं. सो या बाणाने ॲटलिस्ट मला फिरायला आवडेल आणि तुम्हाला बघायला आवडेल की मी कुठे फिरते आणि काय काय प्लेसेस मी एक्सप्लोअर करते आणि काय काय इव्हेंट एक्सप्लोअर करते. सो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ही व्हिडिओ जेवढ्यात जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढ्यात जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा की माझा हा व्लॉग ओव्हरऑल व्लॉग खूप टायमानंतर आलेला व्लॉग तुम्हाला कसा वाटलाय. सो मी व्लॉग इकडेच एंड करते. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.